हॅलो स्टुडंट, ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. लास्ट व्हिडिओमध्ये आपण -40चा -30चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे हे शिकलो आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण -40चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे हे पाहणार आहोत. पहा, -40 साठीचा फॉर्म्युला आहे -40 = +60 - 100. मग आता आपला फर्स्ट एक्झाम्पल आहे 256. पहा, अबॅकस टूलवर आपण आता एक्झाम्पल पाहूया. 256 -48. मग 8 साठीचा फॉर्म्युला आहे -8चा फॉर्म्युला -10 + 2. मग 50 मधून -10 करायचे म्हणजे +40 करायचे आणि इथे +2. आता आहे या नंबर मधून आपल्याला 40 ॲड मायनस करायचे म्हणजे आपल्याला उत्तर मिळते 208. आता आहे ह्या नंबर मध्ये आपण 32 ॲड करायचे. मग आता इथे 2 ॲड करण्यासाठी +2 -8 फॉर्म्युला वापरतोय. +2चा फॉर्म्युला आहे -10 + +2चा +10 - 8. आता 30 यामध्ये ॲड करायचे म्हणजे 30 ॲड करतोय. आता ह्या नंबर मधून आपण 42 मायनस करायचे. -2चा फॉर्म्युला आहे -10 + 8. -10 + 8 आणि ह्या नंबर मधून आपण 40 मायनस करणार आहोत. मग 40 मायनस करण्यासाठी आपण काय करतोय, -40चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरायचा आहे. -100 + 60. -100 + 60 म्हणजे आपला आन्सर किती येते पहा, 198. ओके, आपला आन्सर येत आहे 198. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपला आहे 573. 573 या नंबर मधून आपल्याला 45 मायनस करायचे. आता इथून 5 आपण मायनस करू शकतो का, नाही, म्हणून -5चा फॉर्म्युला -50चा 5चा वजा 10 अधिक 5. आता याच्यातून आपण 40 मायनस करायचे. 40 आपण इथून मायनस कसे करू शकतो सांगा मला. आता हा नंबर आता किती झाला, 50 आणि हा 6. मग 50 मधून आपण काय करायचे, 40 मायनस करायचे. मग 50 मधून आपण स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला इथे वापरू शकतो. +50 - 4. मायनस साठीचा फॉर्म्युला आहे +50 - 2. आता ह्या नंबर मध्ये आपण 76 ॲड करणार आहोत. आता आपण इथे 6 नंबर ॲड करू शकतो का, तर नाही. मग याच्यासाठी आपण काय करणार, +60चा फॉर्म्युला वापरणार म्हणजे +10 - 4. आता इथे -4 करण्यासाठी +5 - 1. ठीक आहे. आता ह्या नंबर मध्ये आपल्याला 70 ॲड करायचे. इथे आपण 70 ॲड करू शकत नाही म्हणून +10 - 3. ठीक आहे. आता 41 आपल्याला काय करायचे, मायनस करायचे. 41 -41 दाखवेल असते या प्रकारे. आता ह्या नंबर मधून आपण 40 मधून काय करायचे, 40 -40चा फॉर्म्युला -100 + 60 म्हणजे आपला आन्सर पहा काय येते, 591. आपण परत एकदा हे एक्झाम्पल करून पाहूया. पहा, 573 यामधून 45 मायनस करायचे म्हणजे -10 + 5 आणि 40 मायनस करण्यासाठी आता आपण काय करू शकतो, इथे -40चा फॉर्म्युला
10 मायनस 100 प्लस 60 म्हणजे इथे आपण 60 ॲड करायचे. यासाठी -40 100 मायनस केलेत आणि मग इथे आपल्याला या नंबरमध्ये 6 ॲड करायचे. मग 6चा फॉर्म्युला काय आहे? प्लस 6चा 60चा पहा 6 मधून 4 दिलेत. टू राहतात. मग आता आहे या नंबरमध्ये आपल्याला 76 ॲड करायचे. ठीक आहे, 76. मग आता या नंबरमध्ये आपण 6 ॲड करू शकतो का? तर नाही. तर मग आपण प्लस 6चा फॉर्म्युला वापरूया. प्लस 10 मायनस 4. -4 करण्यासाठी आता आपण इथे काय करणार आहोत? -10 प्लस 50 -50 प्लस 1 4 आणि इथे 70 नंबर ॲड करायचा आहे. मग 70 ॲड करण्यासाठी +7 -3. आता आहे या नंबरमधून आपल्याला 41 मायनस करायचं आहे. म्हणजे आता -1 आणि 40. मग 5 मधून आपल्याला 50 मधून 40 मायनस करायचे म्हणजे आपण काय किती येते आपलं उत्तर? 40 -100 प्लस 6 म्हणजे आपला आन्सर पहा किती येते? 563. 563. पहा पुढे एक्झाम्पल आहे 967. 967 -48. मग 8 साठीचा फॉर्म्युला -10 प्लस 2 आणि 40 मायनस ॲड करायचे. 50 मधून 40 आपण काय केले आहेत? मायनस केलेत. म्हणजे आपलं आन्सर येते इथे फक्त 10. 50 मधून 40 ॲड करायचे. 50 10. आता 172 127. आता 7 नंबर इथे ॲड करू शकतो का आपण? नाही. मग आपण काय करायचं? प्लस 10 मायनस 3 आणि आता यात आपण प्लस 20 ॲड करूया. आणि आता यामध्ये आपल्याला 100 अजून मिक्स करायचे, वाढवायचे. म्हणजेच आपण काय करूया? 900 प्लस 100 म्हणजेच 1000. म्हणजे आपला आन्सर पहा काय येते? 1406. ह्या नंबरमधून आपल्याला 343 मायनस करायचे. मग -3 करण्यासाठी काय करायचं? इथे आपण मायनस प्लस 50 -2 आणि ह्यातून 40 नंबर आपण मायनस केलाय. मग आपला आन्सर किती येते? 1003. म्हणजे आपला आन्सर येते 1003. सावकाश पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे शांत डोक्याने. थोडाफार जरी मागे पुढे झालं तर परत एकदा आपण सॉल्व्ह करून पाहायचे की आपलं आन्सर करेक्ट येते की नाही ते. ठीक आहे. मला मागच्या एक्झाम्पलमध्ये जरा थोडासा फॉल्ट वाटला म्हणून आपण ते एक्झाम्पल परत सॉल्व्ह केलंय. पहा आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 840. 840 मधून आपल्याला काय करायचंय? 40 मायनस करायचे. म्हणजे आपल्याला आन्सर येते 800. आता ह्या नंबरमध्ये आपण 276 काय करणार? ॲड करणार आहे. म्हणजे आपण 6 ॲड करूया, 7 करूया आणि 200. आता 208 म्हणजेच कधी? प्लस आपण 1000 करणार आहे. 200 प्लस 1 प्लस 8 100. म्हणजे आपल्याला आन्सर येते 176. ह्या नंबरमधून आपण 49 मायनस करायचे. मग आता -9 करण्यासाठी आपण काय करणार आहोत? -10 प्लस 1
-10 +1 आणि 40 इथून मायनस करण्यासाठी -40चा फॉर्म्युला काय +40 +50 -10 +50 -10 म्हणजेच आपल्याला आता आन्सर पहा काय येते 1027 1027. ज्या वेळेला आपले हे काउंटेशन ही संख्या पहा वाढली जाते, हे नंबर जेव्हा आपले वाढतात त्यावेळेला काउंटेशन जरा अवघड होत जाते आणि जसे जसे तुम्ही मोठे मोठे नंबर्स वापरता, मोठे मोठे डिजिट्स वापरता, 2 डिजिट 3 डिजिट 4 डिजिट, त्याप्रमाणे हे एक्झाम्पलचे जे ॲडिशन सबट्रॅक्शन आहेत, वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला, बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना जरा अडचण येऊ शकते, पण आपल्या नेहमीच्या प्रॅक्टिसने हे आपल्याला जमू शकतं. ठीक आहे, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि या प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ॲक्टिव्ह अबॅकस क्लासला लाईक करा, शेअर करा.